सेशन कोर्टात आलं होतं काय माझी जी ईडीची केस आहे त्या केसच्या बाबतीत आज सेशन कोर्टमध्ये माझी हजेरी होती। त्या हजेरीसाठी या ठिकाणी मी आलो। खरं तर EOW म्हणजे महाराष्ट्र राज्याची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे, जी माझी केस आहे आणि माझ्याच केसमध्ये अजितदादांची पण केस आणि इतर नेत्यांची केस आहे। EOWली सांगितलं की या केसमध्ये म्हणजे बँकेचा जो विषय त्याच्यामध्ये कुठेच काही चुकीचं झालेलं नाही। त्यामुळे EOWली ईडीला सांगितलं की आता हा विषय संपलेला आहे आमच्यासाठी। पण आश्चर्य बघा, ईडी काय हा विषय आता सोडेना। 13 तारखेला म्हणजे या महिन्याच्या 13 तारखेला अजितदादा जाऊन कदाचित 15 दिवस झाले असावेत। या 13 तारखेला ईडीने या कोर्टामध्ये EOW म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात तिथं विषय आणला आणि सांगितलं की आम्हाला या विषयामध्ये अजून खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे। आता आम्ही आमचा विषय लढतोय, आम्ही जिंकणार याचा विश्वास आम्हा सगळ्यांना तिथं आहे। कितीही संघर्ष केला, किती आम्हाला आडवं चालले तरी आम्ही तिथं लढत राहू। पण विषय एवढाच आहे, कोडं कधी कधी सुटत नाही की जे लोक आज सत्तेत आहेत त्यांचा सुद्धा विषय ईडी सोडत नाही। हा एक फार मोठा प्रश्न आता लोकांना त्या ठिकाणी पडलेला आहे। आम्हाला कळालंय की 26 तारखेला म्हणजे 26 जानेवारीला हा विषय जेव्हा दिल्लीला गेला होता, दिल्लीकडनं कदाचित सांगण्यात आलेलं आहे की या विषयामध्ये जे जे कुठले नेते आहेत त्यांना अजिबात तुम्ही त्या ठिकाणी सोडू नका। इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलायचं झालं तरी बदला, पण हा विषय तुम्ही सोडू नका। म्हणजे कुठं ना कुठंतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विरोधाभास आहे असं आम्हाला वाटतं। पण ठीक आहे, आमच्यासाठी थोडं सोपं आहे कारण आम्ही विरोधात असल्यानंतर आम्हाला माहिती आहे की आम्हाला संघर्षच करायचा आहे, कोर्टात लढायचं आहे। पण ज्या लोकांना असं वाटतं की ते आज सत्तेत आहेत म्हणून ते सुटले, त्यांचा मात्र फार उद्या जाऊन मोठी अडचण होऊ शकते असं मला तरी वाटतं। काही राजकीय प्रश्न देखील आहेत ज्यामध्ये पाहिल्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक काल रात्री झाली, त्यामध्ये ठरवण्यात आलं की 26 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निर्णय जो आहे तो घोषित केला जाईल। खरं टीव्हीच्या माध्यमातून ही गोष्ट मला कळाली। मी 35 आमदार ज्यांनी सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याच्याचबरोबर 32 ते 33 जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एका कागदावर सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्त्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुनित्रा काकींबरोबर आहे आणि त्याच राष्ट्राध्यक्ष झाले पाहिजे ही भूमिका त्या लोकांनी घेतली। त्यासाठी मी मनापासून सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन करतो। आणि आमचा सुद्धा बाहेरून, कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे, काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो। सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे। विलीनीकरणासंदर्भात